नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघितलं मार्केटमध्ये एक अशी मस्तपैकी तेजी आली. पण ती तेजी नेमकी टिकाऊ आहे का टाकाऊ आहे हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यात काय चालू आहे, ग्लोबल माहोल काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. त्याकरता आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे का नेमकी आज आपल्या मार्केटमध्ये जे आपण म्हणूया संस्थात्मक गुंतवणूकदार असतील किंवा विदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांनी नेमकी केलेलं काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय. तर जाणून जर घेतलं तर आज जरा थोडासा असं वाटतंय का आकडा जरा पॉझिटिव्ह आलेला आहे. इथे आपण बघू शकता का कॅश मार्केटमध्ये आज जे आपले विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांनी एकंदरीत 1580 करोड रुपयाची खरेदी केली. 237 करोड रुपयाचे त्यांनी इंडेक्स फ्युचर खरेदी केले आणि 1182 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर खरेदी केले. आता साहजिकच आहे, आपण जर 26,000च्या वरती ज्या ठिकाणी क्लोज झालो त्या ठिकाणी थोडीफार शॉर्ट कव्हरिंगचा सहारा मिळाला. पण आज तुम्ही जर बघितलं तर निफ्टीचा जो प्रीमियम आहे तो म्हणावा तेवढा वाढला नाही. निफ्टी स्पॉट वाढला पण निफ्टीचा प्रीमियम जो आहे तो प्रीमियम वाढला नाही. आणि आता ही जर तुम्ही आकडा जर बघितला तर हा जवळजवळ साधारणतः आपण म्हणूया 2-3 हजार करोड रुपयाच्या आसपास आज खरेदारी झाली. आणि जे आपले आहेत लोकल आपण म्हणूया संस्थात्मक गुंतवणूकदार त्यांनी जवळजवळ जवळजवळ 1360 करोड रुपयाची खरेदी केली. विक्समध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी जवळजवळ 1.5% करेक्शन झालं. आणि त्यामध्ये कुठले इंडेक्स आहे त्या इंडेक्समध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी तेजी मंदी बघायला भेटली. तर ते आपण बघितलं तर निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये आज थोडंसं आपल्याला थोडंसं निगेटिव्ह वातावरण होतं. बँक निफ्टीमध्ये पण चांगली तेजी होती 0.5%ची. निफ्टी 50 मध्ये सुद्धा 0.5%ची तेजी होती. बँक निफ्टीचं पण तुम्ही बघितलं असेल तर ऑप्शनवाल्यांचा आज काही मजा झाली नाही, कारण त्यामध्ये प्रीमियमच वाढला नाही. त्यानंतर आपण इथे बघूया आपला निफ्टी स्मॉल कॅप आहे, त्याच्यानंतर निफ्टी मायक्रो कॅप आहे, त्यामध्ये करेक्शन बघायला भेटलं. पण आय टी सेक्टरमध्ये आज चांगली प्रकारे तेजी बघायला भेटली, 3%ची तेजी बघायला भेटली. कालच मी बोललो होतो का तिकडे एआयचा फुगा फुटला म्हणजे आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आणि आज आपल्याला आय टी सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला भेटली. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला सकाळी सकाळी कुठले स्टॉक खरेदी करायचे ते जर बघायचे असेल तर त्याकरता पहिल्यांदा तुम्हाला ह्या वेबसाईटवरती यायची आहे आणि तिचं नाव आहे स्टॉकेज. आणि त्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर बघायचं आहे का कुठले कुठले इंडेक्समध्ये आपल्याला वाढ झालेली आहे सेक्टर वाईज. आणि सेक्टर वाईज जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आज आय टीमध्ये चांगली मस्तपैकी मुवमेंट होती. त्यानंतर आपण बघूया पी एस यू बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजे जो 1.25%ची तेजी होती. बाकी रियालिटी मीडिया एनर्जी नंतर ऑइल अँड गॅस मध्ये आज मंदी होती. बाकी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये एवढं काही खास वातावरण नव्हतं. निफ्टी हाऊसिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह थोडंसं आपण माइल्डली पॉझिटिव्ह वातावरण होतं. बाकी केमिकल मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यानंतर डिफेन्समध्ये त्या ठिकाणी करेक्शन होतं. बाकी सर्व्हिस सेक्टरमध्ये त्या ठिकाणी तेजी होती. कॅपिटल मार्केट इंडेक्समध्ये सुद्धा तेजी होती. आणि निफ्टी इंडिया डिजिटलमध्ये सुद्धा तेजी होती. मग आपल्याला बघा, मी तुम्हाला सांगितलंय की कालच बोललो होतो, मला कोणतरी प्रश्न पण विचारला होता ज्यावेळेस लाईव्ह केलं होतं का, तर बाबा नेमकी कसे स्टॉक निवडायचे. तर आपल्याला बघायचं का आज कोणत्या सेक्टरमध्ये तेजी आहे, म्हणजे ते सेक्टर आपल्याला त्या ठिकाणी चालू शकतं. आणि मग त्या ठिकाणी आपल्या याच्यावरती यायचं, स्टॉकवरती यायचं. तिथे तुम्ही आल्यानंतर एकदा गेनर बघा, लुझर बघा, त्याच्यानंतर लुझर बघा आणि गेनर बघा. गेनर जर बघितले तर तुम्ही इथे बघू शकता बघा, इथे आपलं एल अँड टी टेक्नॉलॉजी आहे, आज 9% वाढला आहे. त्याच्यानंतर आपला इंटेलेक्ट डिझाईन अरेना लिमिटेड 5% वाढला. एच सी एल टेक्नॉलॉजी 4.5%. कोपफोरेजमध्ये पण एक चांगली तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. जवळ 1858 रुपयापर्यंत 4%ची तेजी कोपफोरेजमध्ये झाली. पर्सिस्टंट सिस्टीम होता, एल टी आय माइंट्री होता, इन्फोसिस होता. इन्फोसिस आपण साधारणतः 1490 रुपयाच्या आसपास आपल्या जो आपला प्रायव्हेट ग्रुप आहे आणि पब्लिकवरती पण त्या ठिकाणी आपण टाकला होता खरेदी करण्यासाठी. आपला एच सी एल टेक सुद्धा आपण जवळजवळ 1590 रुपयाच्या आसपास आपला बाय होता. आज त्याने 1660 रुपयाचा टॉप मारला. त्यानंतर विप्रोमध्ये तेजी होती, टी सी एसमध्ये पण चांगली तेजी होती. म्हणजे आज आपल्याला या ठिकाणी आपण जे म्हणूया जे काय साधारणतः आय टी सेक्टरशी संदर्भित, म्हणजे त्याला आपण डिजिटल इंडिया म्हणतो, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे तेजी होती. थोडं आपण आता एकदा बघूया या ठिकाणी आपला जरा निफ्टीचा आपल्याला जो काय आहे ऑप्शन चेन डाटा एकदा काय सांगतोय. आणि त्यानंतर आपल्याला निफ्टीवरती चर्चा करायची आहे का बँक निफ्टी आणि निफ्टी काय होऊ शकतात, काय आपल्याला मुवमेंट देऊ शकतात. आता मेजरली आपण 26,000 वरती जर बघितलं तर त्या ठिकाणी एकदा मारामारी होणारे उद्या सुद्धा. जरी आज आपण 26च्या वरती क्लोज झाले पण उद्या कन्सोलिडेशन होणार आहे. कारण हा पुट कॉल रेशो जरा थोडासा जास्त आहे, हा किती 1.29 थोडा जास्त आहे. आणि मग आपण बघूया हे कॉल जे आहेत, कॉलमध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी 1,96,000 1 करोड
आणि 96,79,350 कॉल शॉर्ट आहेत. आज त्यातून थोडंसं जे शॉर्ट आहे ते थोडेसे अनवाइंडिंग झालेत. आणि पुटमध्ये आज त्या ठिकाणी जवळजवळ 42 लाखाचा वाय वाढलाय. 2,17,00,000चा वाय आहे. म्हणजे 26,000 हा आपल्याला या ठिकाणी एक चांगला सपोर्टचं काम करू शकतो. पण हे कॉलवाले सुद्धा, हे शॉर्टवाले सुद्धा मार्केटला खाली खेचायचं काम करतील, पुटवाले मार्केटला वरती घेऊन जायचं काम करतील. कन्सोलिडेशन त्या फेजमध्ये होईल. आणि 26,100ला आपण बघूया का त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 26,100च्या पर्यंत जायला सुद्धा थोडासा जोर दम निघेल. कारण तिथे आपण बघतो का समसमान कॉलवरती जवळजवळ 70 लाखाच्या आसपास कॉल शॉर्ट आहेत. 16 लाखांनी आज त्या ठिकाणी वाय वाढलाय. पुटमध्ये आपण बघतो का 20 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी वाय आहे. तर म्हणजे सॉरी किती 20 लाखाच्या आसपास आज ओआय वाढलाय, पण 42 लाखाच्या आसपास पुटमध्ये सुद्धा ओआय त्या ठिकाणी आहे. आणि 26,200चा जर विचार केला तर 26,200 लगेचच्या लगेच गाठणं जरा थोडंसं मुश्किल आहे. पण मार्केटला मुश्किल असं काही नाहीये. त्या ठिकाणी 89 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि पुटमध्ये फक्त 30 लाख पुट शॉर्ट आहे. म्हणजेच रफली जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 25,900चं थोडं बघायचं राहील बघा. 25,900 जर आपण या ठिकाणी आकडा जर बघितला तर 25,900ला कॉल फक्त त्या ठिकाणी 37 लाख शॉर्ट आहेत आणि 17 लाख कॉल त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालीत. पुटमध्ये त्या ठिकाणी 1 करोड किती 28 लाख म्हणजे 1,29,00,000च्या आसपास पुट शॉर्ट आहेत. आज जवळजवळ नवीन वाय वाढलाय 70 लाखांनी. म्हणजेच आता जर आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर काय काय दिसतंय ते बघूया. बघा 25,900 हा एक चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर 26,000 हा थोडासा इतका मजबूत नसलेला सपोर्ट आहे. 25,900 मजबूत सपोर्ट आहे. त्यानंतर आपल्याला 26,100 हा पहिला एक रेजिस्टंट आहे आणि त्यानंतर 26,200 हा दुसरा रेजिस्टंट आहे. मग जर हा 25,900च्या आसपास जर आला तर एक खरेदीचा चांगला मौका आहे. आणि 26,000च्या जर वरती टिकलाच तर मग 26,100 पर्यंत 26,200 पर्यंत जाऊ शकतो. कारण जर आपण बघितलं तर ग्लोबल माहोल जरा थोडासा काय आहे, थोडा निगेटिव्ह आहे. काय झालं त्या डाव जोन्सला काय कळत नाहीये. कंटिन्युअसली आपण बघतोय का करेक्शन 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 चालू आहे. त्यामध्ये आजही आपल्याला त्या ठिकाणी जरा थोडंसं करेक्शन डाव जोन्स मध्ये बघायला भेटते. या ठिकाणी जर डाव जोन्सचा चार्ट जर आपण बघितला तर चार्ट एकदा आपण या ठिकाणी बघूया. डाव जोन्सचा डाव जोन्सच्या चार्ट वरती आपल्याला दिसतंय असं काय. ओके एक मिनिट हा. ठीक आहे. आता डाव जोन्सचा जो चार्ट आहे आणि तो चार्ट जर आपण बघितला तर त्या चार्ट वरती आपल्याला कभी खुशी कभी गम असं वातावरण बघायला भेटते. आता चार्ट आपण बघतोय डाव जोन्सचा तर इथे बघा जो 42 पॉईंटची तेजी आहे डाव जोन्स मध्ये. त्याच्यानंतर जो नॅसडॅक आहे त्यामध्ये जवळजवळ 104 पॉईंटची तेजी आहे. पण नॅसडॅक मध्ये करेक्शन खूप झाले त्यामुळे आपल्याला जरा त्यामध्ये थोडीफार तेजी बघायला भेटते. कम्युनिटीमध्ये आपण बघतोय का क्रूड ऑइलमध्ये करेक्शन आहे. नॅचरल गॅसमध्ये जवळजवळ 3.5% तेजी आहे. सोन्यामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 1% तेजी, चांदीमध्ये 2% आसपासची तेजी आहे. कॉपरमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे तेजी आहे. आणि त्यानंतर जर आज आपण सगळे बाकीचे ग्लोबल इंडेक्स जर बघितले तर त्या ठिकाणी डॅक्समध्ये आज जरा ठीकठाक तेजी आहे 0.5%च्या आसपास. आणि त्यानंतर जो फुटशी आहे आणि त्यामध्ये पण थोडंसं आपण असं म्हणूया का पॉझिटिव्ह निगेटिव्ह तळ्यात मळ्यात वातावरण आहे. पण आता ही जी डाव जोन्सची तेजी आहे ती जवळजवळ किती साधारणतः 150-200 पॉईंटची तेजी होती. ती जरा थोडीशी काय केली त्यांनी गिवअप केली. बघा डाव जोन्सचा चार्ट जर आपण बघितला तर ह्या डाव जोन्सच्या चार्टवरून आपल्याला कळेल इथे ही जी तेजी होती ती तेजी थोडीशी त्या ठिकाणी डाव जोन्सची आपल्याला गिवअप झालेली आहे. म्हणजेच जरा थोडा वरच्या लेवल पासून आपण म्हणूया असं का थोडंसं करेक्शन वरच्या लेवल पासून डाव जोन्स मध्ये बघायला भेटते. हा चार्ट डाव जोन्सचा एकदा आपण बघू आणि हा वन डे चार्ट एकदा त्या ठिकाणी जाणून घेऊ. वन डे चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर चार्ट आपण लावला तर बघा हा अराउंड 26,250 पर्यंत गेला होता. तिथून आपल्याला या ठिकाणी करेक्शन बघायला भेटलं. अराउंड 100 पॉईंटच्या आसपासचं करेक्शन झाले त्यामध्ये. पण म्हणजे अजून तरी पॉझिटिव्ह आहे. ओके म्हणजेच आपल्याला उद्यासाठी सुद्धा जरा ठीकठाक माहोल राहू शकतो असं एकंदरीत चित्र दिसतंय मला. आणि मग आता येऊया आपण आपल्या ह्या चार्ट वरती. नेमकी आपल्याला हा चार्ट काय सांगतो ते आपल्याला आता इथे जाणून घ्यायचंय. ओके इथे आपण आलोय. आता इथे आपल्याला निफ्टी नाव टाकावं लागेल. NIFTY निफ्टी. हा निफ्टी इंडेक्स. ओके आता निफ्टीचा जर चार्ट आपण या ठिकाणी बघू शकतो तर आज दिवसभर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मुवमेंट होता.
मध्ये मध्ये थोडं 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 आपल्याला त्या ठिकाणी एसएल वगैरे जो आहे तो आपला हिट करायचं काम केलं. पण जर तुम्ही या ठिकाणी आज बघितलं संपूर्ण दिवसभर मार्केटमध्ये तेजी होती आणि आता ही तेजी जर आपण बघितलं तर एकदम छानशी तेजी आज त्या ठिकाणी बघायला भेटली आपल्याला. पण आता इथे मी तुम्हाला कालच बोललो होतो, काल परवाही सांगितलं होतं, 25,900 हा आपला एक खरेदीचा चांगला झोन आहे. आणि आता त्या झोनला ज्याने ज्याने खरेदी केली असेल तर मग आपल्याला त्या झोन पासून जवळजवळ 100 पॉईंटची रॅली बघायला भेटली. सकाळी पण निफ्टीनं आपल्याला त्या ठिकाणी जाय इथे तुम्ही बघू शकता निगेटिव्ह क्लोजिंग म्हणजे सॉरी आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह ओपनिंग दिली होती. आणि आज जी काही तेजी झाली ती सगळी तेजी आपल्याला स्क्रीनवरती बघायला भेटली. जी तेजी आपल्याला पूर्णपणे आपल्या याच्यावरती स्क्रीनवरती बघायला भेटते ती तेजी आपल्याला टिकाऊ आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि पॉसिबिलिटी आहे का आपल्याला साधारणतः राहिलेल्या या आठवड्यामध्ये हा निफ्टी आपला अराउंड 26,200च्या आसपास घेऊन जाऊ शकतो. निफ्टीची रेंज मी तुम्हाला सांगितली बाय करण्यासाठी. पण जर गॅप अप ओपनिंग जर झालं जर गॅप अप ओपनिंग झालं तर 2600च्या वरती जर निफ्टी टिकला तरच आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करायची. मग नाहीतर मग थोडी वाढ बघायची. अराउंड 26,000च्या आसपास येणे जरा थोडी येऊन द्यायची वाढ बघायची. जर समजा जर फ्लॅट ओपन झालं तर 26,000च्या आसपास येऊन द्यायची वाढ बघा. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी खरेदी करून तुम्हाला 2600 26,200 पर्यंतची टार्गेट तुम्हाला भेटतील. ओके. बँक निफ्टीचं आपण या ठिकाणी बघूया एकदा. इथे काय दिसतं BANKNIFTY बँक निफ्टी. बँक निफ्टी जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जरा सकाळी जरा थोडासा मूड खराब होता. पण नंतर त्यामध्ये बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी आली आणि परत एक नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टी मारताना दिसला. आता हा जो नवीन लाईफ टाईम हाय बँक निफ्टीने मारलेला आहे, आता मी तुम्हाला सांगितले 60,000 पर्यंत बँक निफ्टी थांबत नाही. 700-800 पॉईंट राहिलेत. सहज आरामशीर तो बँक निफ्टी त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण या ठिकाणी जर बघितलं तर आता मी तुम्हाला चर्चा करून सांगितलंय का निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला करायचं काय आहे ते. आणि मग आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतंय की बाबा नेमकी असे पॉझिटिव्ह कोणते स्टॉक आहेत, कुठले चांगले आपल्याला आहेत, चांगले चांगले आपल्यासाठी कुठले स्टॉक आहेत. तर त्या ठिकाणी बघा इथे तुम्हाला मी सांगितले साईडला चार्ट इंक म्हणून आहे. तर याची जी काय आहे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जर गेलेत तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनर तुम्हाला मिळतात. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बघा इथे या ठिकाणी तुम्हाला कुठला स्क्रीनर पाहिजे ते सगळे स्क्रीनर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. आता या ठिकाणी आपण बघा एक मला दिसतोय का बाय आहे, हा मॉर्निंग स्कॅनर आहे. हा त्याच्यामध्ये बाय आहे करून 100% त्यांचं असं म्हणणं आहे. त्याला जर आपण या ठिकाणी स्कॅन जर केलं ओके आणि तर बघा तुम्हाला या ठिकाणी कुठले कुठले तुम्हाला स्टॉक आज आले होते. तर त्यामध्ये आले होते सकाळी एक स्टॉक आला होता HCL टेक्नॉलॉजी पर्सिस्टंट आहे, सोना BLW आला होता, LTI माइंट्री आला होता, पंजाब नॅशनल बँक, सन फार्मा, टायटन. तर एवढे स्टॉक आज त्या ठिकाणी आले होते. मग तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये आता याची जे आहे तुम्हाला सकाळी 9:30च्या नंतर स्कॅन करायचं आहे. आता याला तुम्हाला 9:30च्या नंतर स्कॅन करायचं आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी दिसतील. आणि जर त्यांचा महिन्याचा 740 रुपयाचा प्लॅन जर घेतला तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज सुद्धा येतो, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो बाबा इथे हा जो स्टॉक आहे हा स्टॉक आपल्या बाय रडारवरती आलेला आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला सगळं येतं. तेव्हा मग तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. आणि हा जो आणि जर समजा तुम्हाला थोडासा 5-10 मिनिटाचा डिले पाहिजे असेल तर हा जो तुम्हाला एकदम मोफत असा स्कॅनर आहे. तुम्ही याच्यावरती आले तर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे असे वेगवेगळे तुम्हाला स्कॅनर भेटतील आणि त्याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. ओके. आणि तेव्हा आता इथे थांबूया आपण. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. तर तेव्हा इथे आपण थांबतोय आणि आता आपण भेटूया परत नवीन विषयासह.